काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप। राहुल गांधींनी सरसकट तरुणाईंशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांकडून टोला। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। देवदत्त कामत करणार युक्तिवाद। तर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला नाही तर कुणालाच नाही, धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवा, सिब्बल यांची मोठी मागणी। रिक्षा टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीसाठी आजपासून कारवाई। लायसन्स बॅच निलंबित केले जाणार, तर वेळ वाढवून देण्याची काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मागणी। शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतायत। मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा। राज्यामध्ये तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र। लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटींवर। लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून अजूनही वसुली नाही। जनजींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारकडून नवा उपक्रम। एक दिवस एक विद्यापीठ योजना राबवली जाणार। दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात जाऊन जनजींच्या समस्या जाणून घ्यायला लागणार। मुंबई पालिका मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याच्या तयारीत। सांडपाणी शुल्क आणि पाणी करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर ताण वाढणार। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही चिमुकल्यांचं शिक्षण झोपडीतच। धुळ्यातील पीर पाणीमध्ये झोपडीमध्ये भरते जिल्हा परिषद शाळा। वीज आणि शुद्ध पाण्यासाठी सुद्धा करावा लागतोय संघर्ष। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये पावसामुळे जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त। विद्यार्थी शाळेत शिकत असताना शाळेची इमारत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। नाशिकमधील हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसानं दगडी पायऱ्या निसरड्या। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय। साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार। देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीने बाजारामध्ये साखरेचे दर भडकले। नव्या हंगामात इथेनॉल निर्मितीवरही सावट। रामदेव बाबांनी केलेल्या टीकेला कंगनाचं सडेतोड उत्तर। माझं तारुण्य किंवा बेडरूमचे स्वप्न पाहू नका, तुमच्यापेक्षा माझं कॅरेक्टर चांगलं, कंगनाचा हल्लाबोल। अमेरिका इराणमधील युद्ध शांत होताच युक्रेन आणि रशियामधील युद्ध पेटलं। रशिया आणि युक्रेनचे एकमेकांवर ड्रोनद्वारे हल्ले। रशियाचा युक्रेनमधील पोलीस मुख्यालयावरही हल्ला, तर युक्रेनचा रशियातील उफा इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला। आणि हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर 5-3 शानदार विजय। कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांचे प्रत्येकी 2 गोल। पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात।